उत्तमोत्तम मराठी चित्रपट बनतायत, पण ते थिएटरपर्यंत पोहोचतच नाही. त्याचं नीट मार्केटिंगच होत नाही. महेश कोठारेंचा झपाटलेला 3 मी लिहितोय आणि त्याचं काम चालू आहे. लेखन कसं नेमकं सुरू झालं? मी डायरेक्ट जेव्हा मुंबईला आलो, सुधीर भट मला तिथे भेटले. अशोक सराफसाठी एक कॉमेडी हवी आहे. मग नंतर तो फॉर्म बदलावंसं का वाटलं? तो काळ असा होता की नवीन नवीन टेलिव्हिजन आला. कलाकार हा सरसकट डावा असतो. प्रत्येक इझमच्या लोकांना असं वाटत असतं की आपणच बुद्धिमान. पुलंचं एक फार पथदर्शक वाक्य मला वाटतं, मी पोथीनिष्ठता नाकारतो. मग ती पोथी दासबोधाची असो किंवा दास कॅपिटलची असो. हे जग मेल डॉमिनेटेड आहे. तर जिथे रामाचे गोडवे गायले जातात, 14 वर्षाचा वनवास झाल्यानंतर रामाने सीतेला सोडणं, रामाचा राग आला. मुस्लिम धर्मामध्ये एक आंबेडकर जन्माला यायला हवे होते. दुर्दैवाने मुस्लिम धर्मामध्ये धर्मचिकित्सा आणि धर्म सुधारणेला फार मोठी परंपरा नाही. गाझापट्टीमधल्या घटनांबद्दल ते अत्यंत वोकल आहेत. नमस्कार, माझं नाव डॉक्टर गिरीश रांगणेकर आणि आपण पुन्हा एकदा पॉईंट ऑफ व्ह्यू या आमच्या पॉडकास्ट चॅनलवरती भेटतो आहोत. आज या चॅनलमध्ये असं एक व्यक्तिमत्व, त्यांची ओळख कशा प्रकारे करून द्यावी हा मोठा प्रश्न आहे. एका बाजूला माझा मित्र आहे, दुसऱ्या बाजूला माझा तो गुरु आहे, मार्गदर्शक आहे, तिसऱ्या बाजूला महाराष्ट्रातला किंवा भारतातला एक मोठा लेखक, नाटककार, कादंबरीकार आणि कलावंत आहे. असे आजचे आपले गेस्ट अभिराम बडकमकर आज आपल्या इथे उपस्थित आहेत. अभिराम, मी खूप खूप स्वागत करतो नमस्कार आमच्या या पॉडकास्टमध्ये. नमस्कार. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधनं अभिनयाचं प्रशिक्षण, नाटक, सिनेमा, दूरचित्रवाणी मालिका, चित्रपट, कादंबरी असा सगळा चौफेर प्रवास, सर्व प्रकारच्या साहित्य प्रकारांमध्ये, सगळ्या प्रकारच्या जॉनरमधून लिखाण, सामाजिक असेल, राजकीय असेल, रोमॅन्टिक असेल, कॉमेडी असेल, थ्रिलर असेल. उत्कृष्ट नाट्यलेखनासाठी 3 वेळा महाराष्ट्र राज्य शासनाचा वाङ्मय पुरस्कार, नाट्यगौरव पुरस्कार, मामा वरेरकर पुरस्कार, चैत्रबन पुरस्कार, नाट्यलेखन आणि पटकथा लेखनासाठी झी गौरव, महाराष्ट्र टाइम्स पुरस्कार, राज्य शासनाचे पुरस्कार, नाट्यक्षेत्रातील कार्यासाठी संगीत नाटक अकादमीचा बहुमानाचा पुरस्कार. कादंबरीकार म्हणून अभिरामचा एक वेगळा पॉडकास्ट व्हायला पाहिजे, नाटककार म्हणून वेगळा व्हायला पाहिजे, चित्रपटाबद्दलचं काम हे वेगळा पॉडकास्ट असेल आणि टी व्हीबद्दलचा एक वेगळा पॉडकास्ट असेल. नुसती कादंबरी जरी घेतली तरी मला असं वाटतं की सीता या कादंबरीवरती एक वेगळा पॉडकास्ट होईल, इन्शालाबद्दल वेगळा होईल, आसा बालगंधर्वबद्दल वेगळा होईल आणि ॲट एनी कॉस्टबद्दल वेगळा होईल. छोट्याशा अवधीमध्ये तासाभराच्या अभिराम बडकमकर यांना जाणून घेणं हे खरं तर खूप अवघड टास्क माझ्यासमोर आहे, पण मी प्रयत्न करतो. आणि तू माझा गुरु आहेस, त्यामुळे मला असं वाटतं की तू मला चूकभूल घ्यावी, गुरु मला माफ करेल. या जाणीवेने आपण या पॉडकास्टला सुरुवात करूयात. सुरुवात तुझी NSD मधनं झाली आणि त्यावेळेला ॲक्टिंग आणि हे सगळं सुरू असताना लेखन कसं नेमकं सुरू झालं? कोल्हापूरला असताना आमच्या शाळेमध्ये पु ल देशपांडेंची पुढारी पाहिजे नावाची एकांकिका बसवली होती. त्याच्यामध्ये मी भूमिका केली होती आणि तिथपासून ती सगळी सुरुवात झाली. पुरुषोत्तम करंडक करायला लागलो पुण्यामध्ये. त्यावेळेला एक असं लक्षात यायला लागलं की आम्हाला आमच्या पद्धतीच्या एकांकिका मिळत नाहीयेत. आमच्या पद्धतीच्या म्हणजे कशा, की आमच्या ग्रुपमध्ये जे लोक आहेत त्या सगळ्यांना डोळ्यासमोर ठेवून लिहिलेल्या आणि त्याचबरोबर त्या काळामध्ये आमच्या मनामध्ये जे काय चाललेलं आहे की ते कुठेतरी मांडणाऱ्या एकांकिका मिळत नाहीयेत, असा एक आमचा नेहमी चर्चेचा विषय असायचा. मी शाळेत असताना म्हणजे 5वी-6वीत असताना काही कथा लिहिल्या होत्या आणि त्या जळगावच्या चक्रव्यूह नावाच्या मासिकामध्ये प्रकाशित पण झाल्या होत्या. त्यावेळी माझ्या डोक्यात ते लिखाणाचा एक धागा होताच की त्यावेळी मग सगळ्यांनी मला असं म्हटलं की तू का नाही लिहित एकांकिका? स्वतःचं एक एक्सप्रेशन त्याच्यामध्ये. आणि मग मी एकांकिका पुरुषोत्तम करंडकसाठी लिहायला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये मला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळत गेला. त्यामुळे अभिनय आणि लेखन हे कायमच पॅरलल अशा पद्धतीने चालत आलेलं आहे. आणि नेहमीच मला असं लक्षात येतं की स्टेजवर केलेल्या कामाचा परिणाम मला नाटककार म्हणून नाटक लिहिताना खूपदा म्हणजे बऱ्याचदा होतो असं दिसतं. मग NSDला गेल्यानंतर पण लिखाण चालूच होतं काय? NSD मध्ये एक मोठा संप झाला आणि आम्ही संपाच्या विरुद्ध होतो. 6 ते 7 लोक फक्त आणि बाकी सगळं स्कूल संपाच्या बाजूने होतं. रतन थियम तेव्हा होते त्याच्यामध्ये. आणि त्यावेळेला जे सगळं मनामध्ये असं ते एक एकटेपण आलं होतं, ते कोणाला तरी काहीतरी सांगावं असं वाटत होतं. आणि त्यावेळेला मी अपलक निद्राहीन नावाचं एक नाटक लिहिलं आणि ते नाटक मी जेव्हा आमच्या NSDच्या रामगोपाल बजाज नावाच्या शिक्षकांना वाचायला दिलं तेव्हा ते मला म्हणाले की अभिराम तू लिहित राहा, कारण मला तुझ्यामध्ये एक लेखक, एक नाटककार दिसतोय. त्याच्यानंतर सुद्धा मी फारसं काही लिहिलं नाही
मी डायरेक्ट जेव्हा मुंबईला आलो आणि मी एकदा अरुण नलावडेंना भेटायला गेलो होतो आणि ते सिरियल बनवणार होते, कास्टिंग चाललं होतं. तेव्हा सुधीर भट मला तिथे भेटले आणि निर्माता, आणि ते मला असं म्हणाले की अशोक सराफसाठी एक कॉमेडी हवी आहे. तर मी म्हटलं की मी असं काही स्वतंत्र लिहिलेलं नाही आहे, म्हणजे एकांकिकांच्या पलीकडे मी काही लिहिलेलं नाही आहे. अपलक निद्राहीनसुद्धा दीर्घांक होता. पण तो विनोदी होता का? नाही, अपलक निद्राहीन अत्यंत गंभीर आणि अशा पद्धतीचा हां. तो सगळा हे होता. पण म्हटलं मी NSDमध्ये असताना मला एक नाटक माहिती आहे, जॉर्ज फेदोचं फ्रेंच नाटक, पण ती सेक्स कॉमेडी आहे. पण मला ते वाचताना नेहमी असं वाटायचं की याची एक उत्तम कौटुंबिक नाटक होऊ शकतं. अफली इन अ इयर मग ते नावाचं ते हसत खेळत नाटक का? होतं. मग मी ते हसत ते म्हणे की मी गोष्ट ऐकवली त्यांना की प्लॉट. ते म्हणे 8 दिवसात मला लिहून दे. हो. आणि मी म्हटलं, "अहो 8 दिवसामध्ये?" "नाही, नाही, मला ते अशोक सराफला वाचून दाखवायचं आहे वगैरे." मी म्हटलं, "जाऊ दे ना, करून बघूयात." आणि मग माझ्याकडे ते नाटक नव्हतं, पण माझ्या डोक्यात ते होतं. हं. आणि मग ते सगळं हे करून मी हसत-खेळत लिहिलं आणि अक्षरशः मी 8व्या-9व्या दिवशी त्यांना वाह! फोन ते केला. पहिलं नाटक. ते माझं पहिलं नाटक. ते अशोक सराफनी वाचलं, त्यांना ते खूप आवडलं आणि तिथपासून माझ्यावरती फोकस अशासाठी आला, कारण अशोक सराफ 15 वर्षांनी नाटकात परत हो, येत हो, होता. हो. त्यामुळे हा त्यावेळेला कोण मुलगा आहे की ज्याचं त्याची नाटक खूप चर्चा त्यामुळे त्याची झाली. खूप चर्चा झाली आणि तो फोकस आला आणि त्याच्यानंतर मग आणि तिथपासून मी ते थोडंसं नाटक लिखाणसुद्धा गांभीर्याने घ्यायला सुरुवात केली. वाह! पण मग त्यानिमित्ताने आता आपल्याला नाटक लिहावंच लागणार आणि तेही हं, विनोदीच लिहावं लागणार. हं. असं कुठे बंधन आलं होतं? म्हणजे नाही, किंवा असा ते लिहिताना माझ्या डोळ्यासमोर होतं, कारण ते अशोक सराफसाठी आहे आणि ते विनोदीच हो. पाहिजे. आणि मुळात ज्या नाटकावरनं मी ते करत होतो, ते नाटक विनोदीच होतं. करेक्ट, करेक्ट. त्यामुळे तो प्रॉब्लेम नव्हता. पण त्याच्यानंतर झालं असं, की माझ्याकडे सुधीर भट गठ्ठेच घेऊन यायला लागले, की बाबा ह्याचं पण करून दे, त्याचं पण. तर मी त्यांना असं म्हटलं, की नाही मला कारण नंतर वेगवेगळ्या जॉनराची हां, नाटकं, त्यावेळी ज्याचा म्हटलं, की त्याचा प्रश्न मला असेल, हो, मला ते पाहुणा असेल पाहुणा हो, किंवा त्याच्यानंतर इतकी वेगवेगळी लगेचच पाहुणा त्याच्यानंतर मी म्हटलं, नाही मला काही असा रतीब घालायचा नाहीये त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. मग ते चिडायचे माझ्यावरती आणि तेव्हा मी त्यांना फार एक मेलोड्रामॅटिक वाक्य ऐकवायचो. मी त्यांना असं म्हणायचो, की "हे बघा, नाटकावर माझं पोट आहे, पण मी पोटासाठी नाटक लिहिणार नाही." हं. आणि नंतर झालं असं, की मी पेइंग गेस्ट म्हणून राहत होतो दादरला. हं. एक चाळ होती, कॉमन टॉयलेट, बाथरूम वगैरे. आणि मी ज्या बाईंकडे पेइंग गेस्ट म्हणून राहत होतो, त्या साधारणतः 70-72 वर्षाच्या होत्या. आणि त्यांच्याशी गप्पा मारताना आणि एकूण त्यांचं सगळं हे पाहताना माझ्या असं लक्षात आलं, की त्या बाई साधारणतः वयाच्या 25शी-27शी पासून एकट्या आहेत. नवरा लवकर गेला, मुलगी लवकर गेली आणि तेव्हापासून त्या बाई एकट्याच आहेत. आणि त्यांचा एकटेपणा, आणि त्यावेळेला मी मुंबईत एकटा होतो. सगळं इन्सिक्युअर होतं वातावरण. कारण करिअर होणार की नाही वगैरे, या हो. सगळ्या कामं मिळतील की बरोबर. नाही. तो जो त्या एकटेपणा होता, ते 2 पद्धतीचे एकटेपणा जे होते ना, ते माझ्या डोळ्यासमोर दिसायला लागले. आणि त्यातून पाहुणा नावाचं नाटक हे झालं, की त्याच्यामध्ये पण एक म्हाताऱ्या वाह! आजींकडे तो पेइंग गेस्ट म्हणून राहतो आणि त्या दोघांच्या एकटेपणावरचं ते नाटक आहे. आणि ते थोडंसं खुसखुशीत शैलीमध्ये एक हसवत-हसवत हे करत जाणारं असं ते नाटक आहे. त्यामुळे तेव्हापासूनच मला असं एक लक्षात यायला लागलं, की माझ्या नाटक लिखाणाचा एक साधारणतः पॅटर्न अपलक निद्राहीनपासून, पाहुणापासून, ज्याचा त्याचा प्रश्नापासून माझ्या असं लक्षात यायला लागलं, की माझ्या आजूबाजूला घडणाऱ्या ज्या काही घटना आहेत, त्या घटनेच्याबद्दल माझ्या मनामध्ये काहीतरी एक विचार सुरू होतात. त्याला आपण चिंतन म्हणूयात किंवा काही, आणि त्यातून मला नाटक सुचतं. परंतु आव्हान हे असतं किंवा माझी साधारणतः माझा कल असा असतो, की ते त्या प्रसंगापुरतं किंवा त्या वातावरणापुरतं न राहता त्यातून आपल्याला काही सार्वकालिक म्हणा किंवा अशा पद्धतीचा काही शोध घेता येतो का? असा तो माझा त्याच्यामध्ये तो माझा कल आहे किंवा तो हं. माझा पिंड आहे, हे मला खूप वर्षानंतर लक्षात आलं. तेव्हा मला ते काही सापडलं नव्हतं. एकांकिका करत असताना ती गरज निर्माण झाली आणि हं. तो रेटा आतून आला. पण घरामधनं काही अशी बॅकग्राऊंड होती काही लिखाणाची वगैरे अशी? घरामधनं लिखाणाची बॅकग्राऊंड नव्हती. पण माझी आई प्रचंड वाचायची. म्हणजे मला एक सुदैवाने माझ्या लहानपणापासून खेळण्यांच्या बरोबर मराठी आणि हिंदी पुस्तकं असायची. हं. म्हणजे मी 10वीच्या सुट्टीमध्येच प्रेमचंदांचं मानस सरोवरचे सगळे खंड वाचून काढले होते हिंदीमध्ये. मैथिली चरण गुप्त असतील, निराला असतील, अज्ञेय असतील. ही सगळी माणसं त्या काळामध्ये हिंदी आणि मराठीमध्ये तर मराठी सगळे लेखक जे होते ते घरामध्ये वाचले जायचे आणि त्याच्यामुळे ती बॅकग्राऊंड एक होती. आणि मला शिकवायला मंदाताई खांडेकर नावाच्या शिक्षिका होत्या, जी खांडेकरांची मुलगी. ओके. आणि त्यानिमित्ताने म्हणजे खांडेकर आमच्या शाळेचे अध्यक्ष, संस्थापक अध्यक्षच होते. पण तेव्हा त्यांना अंधत्व आलं होतं, ते घरातून बाहेर पडायचे नाहीत. पण मॅडमना भेटायला, वक्तृत्व स्पर्धांच्या तयारीसाठी आम्ही त्यांच्याकडे जायचो आणि तेव्हा खांडेकरांशी 1 to 1 बोलणं झालेलं आहे. किंवा मग आता हे फार त्यावेळेला ते तसं इन्फ्लुएन्सर होते कदाचित. नक्कीच. म्हणजे हे तसं आता हास्यास्पद वाटतं, पण मॅडम कधी-कधी भाऊंना म्हणायच्या, की "भाऊ, मुलं आली आहेत, जरा ऐका बरं त्यांचं भाषण."
आणि आम्ही त्यांना आमच्या वक्तृत्व स्पर्धेतली भाषणं करून दाखवायचो आणि खांडेकर ऐकायचे. आता ते फार गमतीदार वाटतं. पण कुठेतरी आजूबाजूला लेखनाचं वातावरण, नाटक, अभिनय या सगळ्या गोष्टी आजूबाजूला खूप होत्या. शाळेतले आता भरत लाटकरांसारखे सर असतील, जे.एम. थोरात असतील किंवा आनंद महाडेश्वर, जे.जी. पाटील, ही सगळी साहित्य आणि नाटक याच्याशी जोडली गेलेली माणसं असल्यामुळे नाटकाकडे प्रचंड तो एक ओढा, साहित्याकडे ओढा त्या काळामध्ये निर्माण झाला. मग नंतर तो फॉर्म किंवा ते मीडियम बदलावंसं का वाटलं? मुळात कसं झालं की नाटक लिहित असताना, नाटकामध्ये म्हणजे आणि सिनेमामध्ये, सिरियलमध्ये अभिनय करत असताना तो काळ असा होता की नवीन नवीन टेलिव्हिजन आला होता. त्यामुळे त्याच्याबद्दलचं एक कुतूहल होतं. आणि जसा मी प्रशिक्षित नट आहे, तसा मी प्रशिक्षित स्क्रिप्ट रायटर नाही आहे. कारण त्यावेळेला टेलिव्हिजनच इतकं नवं होतं की सगळेजण काहीतरी करूनच बघत होते. तर त्या करून बघण्याच्या ह्याच्यामध्ये मला प्रदीप बेरळकर नावाचा माझा एक मित्र आहे. तो मला म्हणाला की दुर्दैवाने आता तो नाही आहे. त्यांनी वेध नावाचा आणि शोध नावाचे 2 खूप छान सिनेमे त्यांनी केले होते. मग तो मला असं म्हणाला की सिनेमा लिही माझ्यासाठी. म्हटलं, अरे मी कधीच लिहिलेलं नाही आहे. म्हणाला, पण सिनेमे खूप पाहिले आहेस तू म्हणजे? म्हटलं, हो, अगदी ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यापासून सिनेमे पाहिलेत. आणि मी त्याच्यासाठी पहिल्यांदा स्क्रिप्ट लिहायला सुरुवात केली. पण तो सिनेमा झाला नाही. त्याच्यानंतर महेश मांजरेकरनी मला आईसाठी विचारलं आणि त्याच वेळेला एन चंदानी घायाळसाठी विचारलं. पण लिहायला घेतला पहिल्यांदा एप्रिल फूल नावाचा प्रदीप बेरळकरचा चित्रपट. त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने पहिल्यांदा लिहून झाला तो महेश मांजरेकरचा सिनेमा. पण लिहून झाला आणि पडद्यावरती पहिल्यांदा आला तो पुरुषोत्तम बेर्डे दिग्दर्शित घायाळ नावाचा सिनेमा. ओके. असं पण काय झालं की त्यावेळेला ही सगळी चांगली माणसं आजूबाजूला असल्यामुळे स्क्रीन प्ले काय किंवा याच्याबद्दलच्या चर्चा व्हायच्या किंवा उत्तम एडिटरसुद्धा होते एन चंद्रा. त्याच्यामुळे त्यांच्या त्या सगळ्याचा एक फायदा होत गेला. त्यामुळे असं शिकत शिकत मी ते माध्यमानं हे करत गेलो. आणि ते करण्याचं दुसरं एक कारण होतं की मुंबईमध्ये राहायचं तर ज्या ज्या वाटांनी आपल्याला सर्व्हाइव्ह होता येईल त्या गोष्टी होत्या. आणि सिरियलचं माध्यम त्यावेळेला खरंच खूप छान होतं. म्हणजे मला अलका मेहत्रा नावाच्या एक दिग्दर्शिका होत्या. त्यांनी मला हसत खेळत पाहिले आणि रास्ते नावाची मालिका लिहायला बोलावलं, वपू काळेंच्या कथांवर आधारित. ओके. आणि त्यावेळेला वपूंच्याबरोबर मी बसायचो, चर्चा करायचो, स्क्रीन प्ले डायलॉग्स लिहायचो, त्यांना वाचून दाखवायचो. आणि अशा पद्धतीनं ती 13 भागांची आमची रास्ते नावाची मालिका आली आणि ती खूप चांगली गाजली. आणि त्याच्यानंतर मग रवी रायसाठी मालिका लिहिल्या. त्यामुळे त्याच्या पाठीमागे सर्व्हायव्हल हा जरी भाग असला तरीसुद्धा ते माध्यम नवं असल्यामुळे त्याच्यामध्ये हे पोल्युशन नव्हतं आलं. आम्हालाच माहीत नव्हतं. त्यामुळे आम्ही काहीतरी करून पाहायचो. म्हणजे साधी गमतीची गोष्ट आहे की सैलाब नावाची आमची मालिका सुरू होती आणि तेव्हा पेजर होते. हिरोईन जी आहे ती हिरोला आय लव्ह यू असं पत्र पाठवेल का किंवा काय. तर मी रवीजींना म्हटलं की रवीजी, आपण एक काम करूया, आपण पेजरवर जर तिने आय लव्ह यू असं म्हटलं तर ते वेगळं होईल, वेगळ्या ह्याच्यामध्ये. आणि त्यावेळेला काय व्हायचं की पेजरसाठी मेसेज जो होता ना, तो पाठवायला आपल्याला त्या कंपनीला फोन करायला लागायचा. त्यांचे ऑपरेटर्स बसलेले असायचे आणि ते मासिक हे करायचे. आणि मग त्यांना तो जो ज्या पेजरवरती आम्ही शूट करणार होतो तो नंबर त्या बाईला मी सांगितला आणि ते म्हणे, मेसेज काय आहे? म्हटलं, आय लव्ह यू. त्यावेळेला ती पण खटाळ होती. म्हणे, रिअली? मला लक्षात आलं की अरे नाही, ये मेसेज भेजना आहे. ती हसली आणि मग तो मेसेज त्याच्यावरती आला आणि आम्ही तो शूट केला. त्यावेळेला चॅनलचं कसं होतं ना की चॅनल म्हणायचं की अमुक अमुक चॅनलवर चाललंय ना, ते आपल्याकडे नको. किंवा ते स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी की आमच्यावर काहीतरी, बरं आमच्या चॅनलवर आत्ता ही सिरियल चालू आहे ना, मग आम्हाला दुसरी वेगळी पाहिजे, असं तो हे होता. आणि आमच्यासारखे जे नाटकातनं आलेले लोक होते त्यांच्या पाठीमागे तर असंच की आपने इतने लिटरेचर पढ़ा है, उसमें से कुछ निकालो ना. आणि मग त्या लेखकांना कॉन्टॅक्ट करणं, त्यांच्याकडनं परवानग्या घेणं, अशा पद्धतीने त्यावेळेला टेलिव्हिजन म्हणजे मालिकांचं काम व्हायचं, प्रायव्हेट चॅनल्स असले तरीसुद्धा. त्यामुळे त्याच्यामध्ये खूप गंमत होती. ते एक प्रायोगिक असं ते सगळं वातावरण होतं. तुझ्या बोलण्यामध्ये 2 लेखकांची नावं आली, एक वि.स. खांडेकर आणि एक वपू काळे. मग आपल्या आजूबाजूला असे लेखक असताना त्यांचा कधी इन्फ्लुअन्स आपल्यावरती असा येतो नॉर्मली, तशा प्रकारे काही इन्फ्लुअन्स होता? नाही, कसं होतं, एकतर खूप म्हणजे वाचनामध्ये आलेल्या अनेक लेखकांचा, म्हणजे मला नेहमी असं वाटतं की माझ्यावरती पु ल देशपांडेंचा खूप इन्फ्लुअन्स आहे. म्हणजे पु ल देशपांडे केवळ विनोदी लेखक म्हणून आहे, तर मला नेहमी असं वाटतं की संस्कृत नाटकामध्ये जे म्हटलं जातं किंवा आपल्या अभिजात भारतीय नाटकांचा मधला जो विदूषक आहे त्याच्याबद्दल असं म्हटलं जातं की विदूषकाच्या मुखवट्याच्या पाठीमागे तत्त्वज्ञाचा चेहरा असतो. ते मला पुलंच्याबद्दल नेहमी वाटतं. पु ल देशपांडे असतील, जी.ए. कुलकर्णी असतील, अरुण साधू असतील, नारायण सुर्वे असतील, खानोलकर, या सगळ्या लेखकांचा एक मोठा प्रभाव, योगो जोशी असतील, यांचा प्रभाव माझ्यावरती होता. पण माझ्या लेखन शैलीवरती कधी प्रभाव झाला नाही, माझ्या विचार करण्याच्या पद्धतीवरती झाला. म्हणजे पुलंचं एक फार म्हणजे मार्गदर्शक, पथदर्शक वाक्य मला वाटतं. पुलं असं म्हणतात की मी पोथीनिष्ठता नाकारतो,
मग ती पोथी दासबोधाची असो किंवा दास कॅपिटलची असो. वा. हे जे वाक्य आहे ना, की त्यामुळे पोथीनिष्ठता नको किंवा कुठल्याही एका याच्यामध्ये तुम्ही वाहून जाऊ नका. तुम्ही सतत जागं राहा, प्रश्न करत राहा. हे त्या पुलंच्या एका वाक्यातनं तर अशा किंवा जी ए कुलकर्णींचं माणसं पाहण्याची आहे किंवा त्याच्यानंतर NSDला गेल्यानंतर मला चेकावचा अभ्यास करायला मिळाला किंवा स्टीनबर्गसारखा माणूस मला लेखक मला खूप प्रभावित करून गेला. शेक्सपियर तर होताच. मोहन राकेशांसारखे हिंदी याच्यातले म्हणजे मला असं वाटतं की आधुनिक भारतीय रंगभूमीवरचे सर्वश्रेष्ठ लेखक जर कोण असतील तर मोहन राकेशांची 3 नाटकं आणि जयवंत दळवींचं बॅरिस्टर. क्या बात आहे. तर या सगळ्याचा माझ्या विचारांवरती परिणाम झाला, पण लेखनशैलीवरती नाही झाला. ती मी माझी शोधत गेलो असं मला वाटतं. तर मोहन राकेशांचा आधे अधुरे असेल. हो, आषाढ का एक दिन, लहरों का राजहंस आणि आधे अधुरे. आणि तिन्ही नाटकं वैश्विक आहेत. मी आता जे म्हटलं ना, की म्हणजे 2 फार कठीण शब्द मी वापरले की बाबा सार्वकालिक किंवा वैश्विक होण्याचा प्रयत्न. तर मला असं वाटतं की ते मोहन राकेशांचं आहे, की मोहन राकेशांचं आधे अधुरे किंवा विशेषतः आषाढ का एक दिन हे नाटक 100 वर्षानंतरही जुनं होणार नाही, कारण त्याच्यामधला जो कॉन्फ्लिक्ट आहे तो चिरंतन आहे. मला आठवतंय नाट्यवेधला असताना आषाढ का एक दिनचा आपण एक कालिदास आणि याचा एक तुतारा करून घेतला होता. आम्ही 20-25ची पोरं होतो आणि त्यानिमित्ताने आम्हाला मोहन राकेश आणि या सगळ्याचं एक्सपोजर. हो, ते तात्कालिक घटनांवर बोलतायत असं वाटतं, पण हे पाहिल्यानंतर लक्षात येतं की ते खूप वैश्विक मांडतायत, कारण ते सनसनाटीपणाकडे झुकले नाहीत किंवा त्यांनी तात्कालिक वादविवाद होतील, कंट्रोवर्सी होईल याच्या मागे ते कधी लागले नाही. मग बादल सरकार आणि गिरीश कर्नाडांबद्दल काय मत आहे? नाही, बादल सरकारच्या आणि बादल सरकारांची गंमत कशी आहे ना, की त्यांनी ते स्वतःला सतत बदलत गेले. म्हणजे एकीकडे बाकी इतिहास आणि एकीकडे पगला घोडा. त्यामुळे ते स्वतःला खूप वेगवेगळ्या पद्धतीने हे करत गेले. कर्नाडांची नाटकंसुद्धा मला खूप आवडतात. विशेषतः कर्नाडांच्या म्हणजे एकतर आपल्या परंपरेतनं आलेल्या कथा ते घेतात. म्हणजे ती मूळच्या कथा जरी त्यांच्या नसल्या पण रिच्युअल बेस्ड बरंच आणि त्याच्यावरनं ते ज्या पद्धतीने कंटेम्पररी वातावरण आणि हे सगळं आणतात ते फारच ग्रेट असतं. नाटककार म्हणून प्रभाव कोणाचा आहे? नाटककार कोणी? मी म्हटलं ना, मला मोहन राकेशांचा माझ्यावरती खूप प्रभाव आहे. दळवींच्या बॅरिस्टरचा माझ्यावरती खूप प्रभाव आहे. त्याच्यानंतर चेकावच्या सिगलचा माझ्यावरती खूप प्रभाव आहे. शेक्सपियर आहे किंवा स्टीनबर्गचा मला आवडतो, पण त्या पद्धतीचं मला कधी सुचत नाही किंवा मला लिहावंसं वाटत नाही. इब्सेनचा तर मराठी रंगभूमीवरची तर फारच प्रभाव आहेच याचा. पण कॅरेक्टरायझेशनच्या बाबतीमध्ये मला चेकावचं कॅरेक्टरायझेशन खूप खोल जाणारं वाटतं आणि ती जी एक प्रत्येक कॅरेक्टरमधला कातरपणा जो आहे किंवा अर्थता जी आहे ती खूप मला फार महत्त्वाची वाटते. त्यामुळे या सगळ्या लोकांचा माझ्यावरती भरपूर प्रभाव आहे असं मला वाटतं. किंवा ॲथॉल फिगार्डचा माझ्यावरती प्रभाव आहे. आणि मग कादंबरी लिहिताना मला खरंच कधी असं वाटलं नव्हतं की मी कादंबरीकडे वळेन. पण बालगंधर्व सिनेमा लिहिला. कुठलाही बायोपिक हा आपल्याकडे गौरवगाथा असतो. अगदी कोणाचे, अगदी महात्मा गांधींवरती आलेला गांधी हा सिनेमा सुद्धा गौरवगाथा होता. त्यांच्या व्यक्तिमत्वातल्या कॉम्प्लेक्सिटीबद्दल, गुंतागुंतीबद्दल आपण कधी किंवा ते लोक सुद्धा कधी काही मांडत नाही. पण मला असं वाटलं की गंधर्वांची जी गुंतागुंत आहे व्यक्तिमत्वातली ती आली पाहिजे. आणि नेमकं झालं असं की त्याचा मुहूर्त पुण्याला असताना मला दिलीप माजगावकरांचा राजहंसच्या फोन आला आणि ते म्हणाले की भेटायचं आहे. तेव्हा आमची तसा परिचय नव्हता. दुसऱ्या दिवशी मी भेटलो वगैरे पुण्यात. तर ते म्हणाले की तुम्ही गंधर्वांवर पुस्तक का नाही लिहित? त्यांना चरित्र अपेक्षित होतं. म्हटलं चरित्र नको. चरित्र म्हटलं की पुन्हा गौरवगाथा होते. मला ती गुंतागुंत समजून घ्यायची आहे. आणि मग मी ते लिहायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये मला माझा खूप आवडता कादंबरीकार एकतर जॉर्ज ऑरवेल आणि हेमिंग्वे हे दोघं मला आणि मराठीमधले आपले व्यंकटेश माडगूळकर, अरुण साधू ही माणसं मला फार कादंबरीकार म्हणून आवडतात किंवा भावतात. हेमिंग्वेचं एक वाक्य मला त्या ह्याच्यामध्ये फार महत्त्वाचं वाटतं. तो म्हणतो की रायटर इज नॉट टू जज, ही इज टू अंडरस्टँड. तुम्ही न्यायनिवाडा करत बसू नका. हा पात्र असं चांगलं वागलं का, तुम्ही त्याला समजून घ्या. गंधर्वांच्या बाबतीमध्ये मी ते केलं. मी न्यायनिवाडा करत नाही बसलो की गंधर्व चुकले का, बरोबर कुठे होते किंवा काय. मी समजून घेण्याचा प्रयत्न केला की त्यांना नेमकं त्याच्यातनं काय म्हणायचं आहे किंवा त्यांचं जगणं समजून घेण्याचा प्रयत्न केला. मग माजगावकर मला म्हणाले की हे जर तुमच्या डोक्यात असेल तर मग तुम्ही कादंबरीचा हे करा. पण तेव्हा त्यांना थोडी धाकधूक होती, मलाही होती. पण ते म्हणे की आणि विनया खडपेकर संपादन करत होत्या. त्यामुळे त्या म्हणाल्या वेळ घे. मी पहिली 25 पानं लिहून त्यांना पाठवली. ते म्हणाले की नाही अरे हे काही जमत नाही आहे फारसं. पण नंतर हळूहळू तो वेळ घेऊन जेव्हा मी हे करायला सुरुवात केली तेव्हा ती कादंबरी त्यांच्या लक्षात आलं. मग एका पॉईंटला ते म्हणाले की तुम्हाला हा फॉर्म आता गवसलेला आहे. तर ते असं माझं नाटकाकडनं कादंबरीकडे असं वळणं झालं. आता कादंबऱ्या पण 4 लिहिल्या आहेत, नाटकं तर अनेक 20. पण आता कशामध्ये जास्त मजा येते म्हणजे काय वाटतं? आता नाही, काय होतं माहिती आहे ना की दोन्हीची बलस्थानं वेगळी आहेत.
म्हणजे नाटकामधल्या ज्या मर्यादा आहेत की तुम्हाला आणि मराठी नाटकातल्या तर आहेतच की एका बसमध्ये मावेल एवढाच सेट असला पाहिजे. म्हणजे दिल्लीमध्ये वगैरे नाटकं जेव्हा होतात तेव्हा एकाच एक रंगमंच ते घेऊन त्याच्यावर सेट लावतात, 8-8 दिवस तिथे नाटकं करतात. म्हणजे माझं स्थळ स्नेहमंदिर नावाचं नाटक, त्याचे 25 प्रयोग आम्ही असेच सगळे कलाकारांनी हे एका बसमध्ये घालून केले. ते वानप्रस्थ या नावाने हिंदीमध्ये झालं. तेव्हा त्यांनी ते सेट लावून ठेवला होता आणि त्याच्यामध्ये त्याचे 10 प्रयोग झाले. किंवा आता हे स्थळ स्नेहमंदिर कन्नडमध्ये सुरू आहे सध्या, 71 प्रयोग झाले. त्याचे अंकद परदे नावाचं प्रसाद बनारसींनी ते डायरेक्ट केलं. तर ती गंमत ह्याच्यामध्ये असते. फक्त कादंबरीमध्ये विलक्षण स्वातंत्र्य मिळतं तुम्हाला. पात्र कितीही असोत, प्रसंग कितीही असोत, पट कितीही मोठा असो. पण हा सगळा पट नाटकामध्ये आणायचा असतो तेव्हा ते वेगळं चॅलेंज असतं. त्यामुळे स्वातंत्र्य मला असं वाटतं कादंबरीमध्ये अधिक लेखकाला मिळतं. म्हणजे मला अभिरामचं सगळंच लेखन आवडलं, पण त्यातल्या त्यात मला आता अलीकडे आलेली ही सीता नावाची कादंबरी अतिशय भावली आणि त्याच्यामधल्या काही ओळी मला इथे प्रस्तुत कराव्याशा वाटतात. कधी कधी पात्र आपल्या कक्षेत फिरता फिरता लेखकाच्या चिंतनाहून वेगळी, विशाल अथवा गुंतागुंतीची होत जातात. मग त्यांना त्यांच्याच वेगानं आणि त्यांच्याच दिशेनं विकसित होऊन देणंच चांगलं असतं, असं मनोमन स्वतःला समजवत ते सीतेच्या विकासक्रमाला निरखू लागले. तर आज सीताबरोबरच ॲट एनी कॉस्ट सारखी कादंबरी लिहिली आहे, इन्शाअल्लाह सारखी कादंबरी लिहिली आहे, अनेक नाटकं लिहिली आहेत. तर काय वाटतं स्वतःच्या कलाकृती आणि त्यांच्या पात्रांकडे मागे वळून बघताना? अनेकदा लिहिताना म्हणजे मी त्याला काही फार सुपरनॅचरल किंवा अशा पद्धतीचं काही म्हणत नाहीये. पण काय होतं की तुमचं लिहिताना म्हणजे कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंड जे आहे ना ते दोन्ही वर्क करत असतं आणि तुम्ही त्या सगळ्या विचारामध्ये इतके बुडून गेलेले असतात आणि त्या सगळ्या तुम्ही जे जग निर्माण केलेलं असतं त्या जगाला तुम्ही इतका वेळ अनुभवत असता. कारण मला असं वाटतं की मी कुठलाही नाटक लिहिताना ते स्टेजवर येण्याच्या आधी लिहिताना मी 100 वेळा ते मनातल्या रंगभूमीवरती बघितलेलं असतं आणि त्यामुळे अनेकदा अनेक वाक्य किंवा अनेक गोष्टी अशा अचानक सुचून जातात की ज्याचा मी विचारही केलेला नसतो. आणि किंवा त्यामुळे म्हणून मला असं वाटतं की ती पात्र त्यांच्या कक्षेमध्ये फिरता फिरता अचानक काहीतरी वेगळं वागून जातात की जे माझ्या हातात राहिलेलं नसतं. म्हणजे याच दिवशी याच वेळी नावाच्या एका नाटकाचा मी उदाहरण देतो. पुन्हा मी सांगतो यात काही दैवी किंवा असा काही हे नाही आहे. त्या तुमच्या विचार प्रक्रियेचाच तो एक भाग असतो असं मला वाटतं. 4 पात्रांचं ते नाटक माझ्या डोळ्यासमोर असताना लिहिता लिहिता एका पॉईंटला मला असं वाटायला लागलं की दारावरची बेल वाजते. म्हणजे ते डोळ्यासमोर बघत असताना आणि मी माझ्या पात्राला समोर जाऊन दार उघडायला लावलं आणि त्याच्यातनं एक कॅरेक्टर आत आलं, विशाखा. आता मला नावासकट ते माझ्या डोळ्यासमोर आलं आणि मग तिचा एक वेगळा प्रॉब्लेम आणि तो सगळा आजच्या या सगळ्या जाहिरातीच्या या सगळ्या याच्यामध्ये तिला तिच्या शरीराबद्दल येणारे एक न्यूनगंड आणि त्या जाहिरातींनी तिच्या मनामध्ये पोसलेला तो न्यूनगंड, जाहिरातींनी दिलेली सौंदर्याची एक मोजपट्टी आणि त्या सगळ्या ते सगळं यायला लागलं. तर ह्याचा मी विचार नव्हता केला. पण नंतर आज मी जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा ते पोस्ट ग्लोबलायझेशन नाटक आहे. ग्लोबलायझेशनचा हे आहे आणि मार्केटचा आपल्या जगण्यावरती किती परिणाम झाला याच्याबद्दल बोलणारं ते नाटक असल्यामुळे ते आपोआप होऊन गेलं. तर हे ते आहे की म्हणजे वाल्मिकींना सुद्धा याच्यामध्ये जेव्हा मी बघतो म्हणजे सीता लिहित असताना की त्याचा फॉर्म असा आहे की वाल्मिकी निरखतायत सीतेच्या सगळ्या आयुष्याला आणि प्रवासाला आणि ते करता करता ते स्वतःच्याही आयुष्याची काही त्यालाही बघतायत, स्वतःच्या आयुष्यालाही निरखतायत. म्हणजे आता अलीकडे मी इन्शाअल्लाह सारखी कादंबरी वाचली. सीता असेल, ॲट एनी कॉस्ट असेल. किती काळ त्या कादंबऱ्यांसाठी द्यावा लागला आणि किती मोठा रिसर्च यासाठी करावा लागला? सीतासाठी खूप केला. म्हणजे लॉकडाऊनमधनं पासून मी वाल्मिकी रामायण वाचायला सुरुवात केली. मग ते इंटरेस्टिंग वाचलं म्हणून मग तुलसी रामायण वाचलं, मग अध्यात्म रामायण आणि त्याच्यानंतर अशी वेगवेगळ्या प्रकारची रामायणं वाचून काढली. रामायणातल्या बद्दलच्या लोककथा ज्या आहेत की जो रामायणाचा भाग नाही ते वाचून काढलं. वाल्मिकी रामायणातला जो उत्तर रामायण आहे तो प्रक्षिप्त आहे, तो त्यातला मूळ भाग नाही आहे, तो जोडलेला आहे नंतरचा. तर ते कसा काय जोडलेला आहे ते शोध घेणं, तर तो रिसर्च झाला. पण ॲट एनी कॉस्ट आणि इन्शाअल्लाहच्या बाबतीमध्ये कसं झालं की ॲट एनी कॉस्ट मी जवळजवळ जगलेलोच आहे. म्हणजे मीच त्या सगळ्या मालिकांच्या आणि या सगळ्या विश्वामधनं गेलेलो असल्यामुळे, रियालिटी शोज आणि या सगळ्या याच्यामुळे, त्यामुळे मला रिसर्चपेक्षा सुद्धा ना मला ते सगळं साठवणं, त्याच्यातनं मी ज्या परिस्थितीतनं अवस्थेतनं गेलो त्या सगळ्याचा पुन्हा पुन्हा विचार करणं मला गरजेचं होतं. इन्शाअल्लाहमध्ये दोन्ही झालं. एकाच वेळेला मी लहानपणापासून बघितलेली सगळी मुस्लिम वस्ती, त्याच्यातला सगळा अनुभव तो सगळा होता आणि त्याचबरोबर एक रिसर्चही झाला की मुस्लिम धर्म,
धर्मात काय सांगितलंय, मग कुराणाचं हे करणं. लहानपणी कुराण वाचलं होतं, पण आता अधिक डोळसपणे कुराण वाचणं, ते समजून घेणं, असा तो त्याचा एक मिक्स अनुभव होता. इन्शाअल्लाह वाचताना सुद्धा मुस्लिम कम्युनिटीची इतकी कॅरेक्टर्सची नावं, म्हणजे मी पान कमी पडलं मला ते कॅरेक्टर्सची नावं लिहिताना. पण ती रिसर्चमधनं आलेली नाहीयेत. मी तिथे राहिलेलो असल्यामुळे माझ्या आजूबाजूला मी ती सगळी नावं ऐकलेली आहेत, ती माणसं पाहिलेली आहेत, किंवा म्हणजे अमुक माणूस पाहिला आणि त्याच्यावरती पात्र हे केलं असं नाही. पण ते सगळं भावविश्व किंवा ते सगळं जीवन मी स्वतः जगलेलो असल्यामुळे, म्हणजे जसं कुठलंही एखादं, किंवा ठीक आहे ते त्यावेळेला तू जगलास म्हणून ठीक आहे, पण आता इथे सीतेमध्ये सुग्रीव सेनेचे पर्वत काय वीर असं म्हणून जी नावं येतात, हो, रंभ, मैंद, द्विविध, तो शरभ, म्हणजे वाल्मिकी रामायण वाचत असताना ती नावं जी होती, कधी कधी परत रिव्हिजिट करायला लागायचं, की अजून जरा चेक करून घ्या नाव बरोबर लिहिलंय की नाही, हे करायला लागलं त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. सीतेसाठी किती वेळा रिराईट करायला लागलं? नाही, सीता ही कादंबरी माझी सगळ्यात लवकर लिहून झालेली आहे, पण रिसर्चला खूप वेळ गेला. पण लिहिली तेव्हा मी अगदी हे केली, आणि मला असं वाटतं की त्याच्यानंतर मी आमचे संपादक शिरीष सहस्त्रबुद्धे त्यांना ती दिली, माझगावकर सरांना दिली, रेखाताईंनी ती पहिल्यांदा वाचली, रेखाताई माझगावकरांनी. आणि त्याच्यानंतर सहस्त्रबुद्धे शिरीषजी आहेत, ते पण ते तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आहेत, त्यांचा इंग्रजीचा आणि साहित्याचा पण खूप अभ्यास आहे. तर त्यांनी त्याच्यानंतर मग काही सूचना केल्या, त्यांनी काही गोष्टी आणून दिल्या लक्षामध्ये, की अरे इथे धागा तुटतोय, किंवा हे कुठेतरी त्याचा परत नीट विचार कर, किंवा ते नीट आलेलं नाहीये. सीता ही कादंबरी माझ्या आता हातामध्ये आहे, आणि पुन्हा एकदा इतकं छान वर्णन इतक्या वेगवेगळ्या प्रकारे त्याच्यामध्ये पात्रांच्या मुखातून आलेलं आहे. आता वाल्मिकी विचार करतायत, आणि त्या सगळ्या ठिकाणी मला फिलॉसॉफीच डोकावताना दिसते. म्हणजे लेखन याबद्दल एक वर्णन कादंबरीमध्ये येतं. लेखन म्हणजे काळाचं आकुंचन, पात्रांच्या विस्तीर्ण आणि अनेक वर्षांच्या आयुष्यातला आपल्याला हवा तेवढाच भाग कापून समोर मांडणं, आणि तोही आकुंचन पावेल असा. 14 वर्षांच्या वनवासाचं काही पृष्ठांमध्ये कथन करताना दैनंदिन दिनक्रम कापून टाकता येतो. अनेक महिने केलेल्या साधनेला बराच काळ केलेली निरंतर साधना म्हणत 5 शब्दामध्ये सांगून टाकता येतं. 14 वेळा पाऊस आला, 14 उन्हाळे झाले म्हणत काळाला ओलांडून पुढे जाता येतं. जगणं तसं नसतं, क्षण क्षण जगावा लागतो. दैनंदिन दिनक्रमाला साजरं करावंच लागतं, आणि ते उर्मिलाच्या रेफरन्सने आहे. बरोबर, नक्की. खरंच जगणं अवघड आहे, म्हणजे जगणं जे आहे ना ते खूप अवघड आहे. आणि हेच मोहन राकेश यांच्या मल्लिकाच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतं, की ती जगते, आणि कालिदासाच्या असं लक्षात येतं की ती जगली आहे, आपण नाही जगलो. तर जगणं हे अवघड आहेच, आणि त्याला कुठले एक्सक्युजेस नाहीत, आणि हे मानवाला कळायला लागतं. आणि तरी त्याच्यातलं क्षणभंगुरत्व आहे ते पण त्याला त्रास द्यायला लागतं. असा तो सगळा आपल्या डोक्यातला जो घोळ आहे तो त्याच्यात आणलेला आहे. आणि यातली उर्मिला जी आहे ती अधिक ज्याला काय म्हणतो की परिपक्व आहे, आणि सीतेच्या लक्षात येतं की अरे आपल्याला हे कळलंच नाही की आपली छोटी बहीण इतकी परिपक्व आहे. त्याच्यामध्ये तो जो आहे, त्यामुळे त्या दोघींचं जे नातं आहे ते फार फार सुंदर आलंय, विलक्षण आहे किंवा गमतीदार आहे असं मला वाटतं. आपल्या पायाखाली एखाद्या मुंगीचं येणं हे तिचं पूर्वसंचित, आणि आपल्या पायाला एखाद्या मुंगीचं डसणं हे आपलं पूर्वसंचित. आणि कर्म दोहोंचं अस्तित्व एकाच वेळी कसं काय असू शकतं? आपण अजगराच्या मुखातून उदराकडे प्रवास करतोय याची मर्त्य मानवाला कल्पनाच नसते. एकाचं कर्म दुसऱ्याची नियती बनून येतं. जणू आनंद आणि उत्साहानं भरलेली ती वरात विस्तीर्ण पसरलेल्या अजगराच्या मुखातच प्रवेश करत होती. वा, ती जी भाषा घेऊन कादंबरी जी येते, सॉफ्ट, तलम, तर हे पहिल्यापासूनच त्या कादंबरीमध्ये होतं? हो, मी पहिल्यापासून अगदी प्रयत्नपूर्वक ते करायला सुरुवात केली, आणि नंतर ते आपोआप होत गेलं. म्हणजे सुरुवातीला आता वाल्मिकी आणि नारदाचा संवाद आहे, त्याच्यामध्ये मध्येच एक म्हणजे वाल्मिकी असं म्हणतात नारद मुनींना की माझं मन लागत नाही, रमत नाही. तर ते म्हणतात की झाडाच्या फांदीवरती वर खाली करणाऱ्या घारीसारखी चंचलता तुझ्या नजरेत दृष्टीत मला दिसत नाही. तर या काही गोष्टी ज्या होत्या त्या मी विचारपूर्वक ती भाषा हे करायचं, आणि नंतर मग तो फ्लो मला मिळत गेला, ते आपोआप होत गेलं. की काय होतं ना, एकदा तुम्ही त्या पात्रांशी उत्कटपणे तादात्म्य पावलात ना, क्या बात आहे, की आपोआप ते होत जातं, असा माझा अनुभव आहे. म्हणजे कदाचित नट असल्यामुळे तो फायदा होत असेल, मला ते समोर दिसतं आणि मी ते पात्र बनून व्यक्त व्हायला लागतो.
म्हणजे एकाच वेळेला मी सीता पण होतो, मी रावण पण होतो, किंवा तो जो खेळ असतो तो होत राहतो लिहित वा वा. असताना. सीतामध्ये एक वाक्य येतं, मरणारा त्याच्याही नकळत त्याचं मरण शोधत आलेलं असतो. मुळात मरण हे मरणच नसेल तर त्यात कसलं आलंय पाप पुण्य. मला असं वाटतं ना, की वाल्मिकी काय, महर्षी वाल्मिकी आणि या कादंबरीतली सीता, दोघंही नियती की कर्म याच्यामध्ये शोध घेण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यामुळे अनेकदा असं वाटतं, की अरे ही सगळी नियती आहे. मग यामध्ये कर्माचं स्थान काय? आणि मग आपण तर नियतीच्या बाबतीत आपण अनभिज्ञ असतो, त्यामुळे आपण कर्म करत राहतो. अभिराम बडकमकर हे आयुष्याकडे कसे बघतात याच्याबद्दल आम्हाला जाणून घेण्याचा एक भाग म्हणून सीतामध्ये वाक्यांची एक मालिका आहे. काय आहे हे आयुष्य, प्रयोजन काय याचं, कुठून तरी मी इथे आले, आता दुसरीकडे जाऊन रुजायचं, काय मिळतं या प्रवासात, बरं यात आपले निर्णय किती आणि नियतीचे किती. मी इथे आले नाही, आणली गेले, आता इथून नियतीने ठरवलं तिथे, माझं असं काय आहे यात, आणि माझं असं काहीच नसेल तर या कर्माच्या पापपुण्याचं दायित्व माझ्या कपाळी कसं. म्हणजे कसं सुचतं हे. नाही, कसं आहे ना, तुम्ही जगण्याकडे एकदा कुतूहलाने पाहायला लागलात ना, की तुम्हाला जगण्याबद्दल वेगवेगळे प्रश्न पडायला लागतात. आणि ते प्रश्नच मला असं वाटतं, की ते प्रश्न सोडवण्याचा एक खेळ म्हणून किंवा हे म्हणून तुम्ही लिखाणाकडे कदाचित वळता. कारण हे सगळे प्रश्न आपल्याला पडतच राहतात, की आपलं खरंच आयुष्याचं प्रयोजन काय? की आपण का, म्हणजे जन्म आणि मृत्यू याच्या आधीचंही आपल्याला माहीत नाही, नंतरचंही माहिती नाही. त्यामुळे त्याच्याबद्दलचं जे कुतूहल आहे, की बाबा हे काय आहे, कुठून आणि ते का, म्हणजे हा सगळा जो हा खेळ आहे समजा, किंवा ही लीला आहे आपल्याकडे म्हटलं जातं, किंवा माया आहे, पण त्याचं प्रयोजन काय? हा एक चिरंतन प्रश्न आपल्या संस्कृतीमधला आहे, आपल्या तत्त्वज्ञानामधला आहे. आणि तो मला असं वाटतं, की आपण त्याचा एक भाग असल्यामुळे तो आपल्याला सतत पडत राहतो. आणि तो वेगवेगळ्या आपल्या लिखाणातनं आणि वेगवेगळ्या पात्रांकडनं तो सतत आपण तो शोध घेतच राहतो, असं मला वाटतं. जानकीला उर्फ सीतेला याच्यामध्ये इतकं बुद्धिमान पद्धतीने प्रेझेंट केलेलं आहे. म्हणजे ती रावणाला प्रश्न विचारते की तो प्रतिप्रश्न आहे की काय होईल पृथ्वी पादाक्रांत करून. तिच्यावर अधिराज्य म्हणजे काय, तिचं सूर्याभोवती फिरणं थांबवता येईल का, की नद्यांच्या जागी पर्वत आणि पर्वताच्या जागी समुद्र अशी मनाजोगती रचना करता येईल. नाही, कसं आहे, हे काल्पनिक नाही आहे. वाल्मिकी रामायणामध्ये तुम्हाला सीतेचा तो सगळा जो प्रवास जर आपण पाहिला, तर त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींच्या खुणा तुम्हाला दिसतात. असाच्या असा संवाद काही वाल्मिकी रामायणामध्ये नाही. परंतु तिची सगळी जडणघडण आणि आत्तापर्यंत तिने केलेल्या चर्चा, या सगळ्या गोष्टींचा जेव्हा विचार आपण करायला लागतो, तेव्हा असं लक्षात येतं, की ती हे प्रश्न विचारू शकेल. कारण शेवटी ही कादंबरी आहे. त्यामुळे काही प्रसंग तुम्ही लिहित असताना तुम्ही ते स्वातंत्र्य घेता. पण साधी गोष्ट आहे, की ज्यावेळेला तिला दंडकारण्यामध्ये राम जेव्हा राक्षसांना मारायला निघतो, तेव्हा तिने हिंसा आणि अहिंसा याच्याबद्दल केलेली चर्चा, की जी म्हणजे धर्मात सुखम का सुखात सुखम असा तो जो तिने विचारलेला प्रश्न आहे रामाला, की धर्मातनं सुख येतं का सुखातून सुख येतं. ही चर्चा करणारी जी स्त्री आहे ती बुद्धिमानच असली पाहिजे, ती साधी असू शकत नाही. आणि मग ती चर्चा करणारी स्त्री जेव्हा तुम्ही एक पात्र म्हणून तिचा विस्तार करत जाता, तेव्हा अशा पद्धतीच्या गोष्टी किंवा अशा पद्धतीचे प्रश्न तिथे विचारले जाऊ शकतात. मी पुन्हा एकदा असं म्हटलं, की रावण आणि त्याच्या आजूबाजूचे असलेले सगळे जे बुद्धिमंत आहेत, ती एक इकोसिस्टीम आहे. आणि त्या इकोसिस्टीमच्या विरुद्ध उभी राहिलेली ही सीता आहे. त्यामुळे कसं आहे, की आपण फार सुदैवी आहोत. कारण आपल्या संस्कृतीमध्ये आपल्याला आपला धर्म, आपले देव, आपलं तत्त्वज्ञान या सगळ्याला प्रश्न करण्याचा अधिकार आहे. ते प्रश्न आपण आत्तापर्यंत परंपरेने करत आलेलो आहोत, म्हणून आपण कालसुसंगत आहोत. त्यामुळे हे प्रश्न माझ्यासारखा लेखक जो आहे तो किंवा नवीन लेखक हे प्रश्न आपल्या महाकाव्यांना विचारणारच. त्यामुळे त्यातनं हे सगळं निर्माण झालंय असं मला वाटतं. म्हणजे सीता वाचताना मला असंख्य ठिकाणी थपकून जायला होतं. सीतेच्या जन्माचं वर्णन असेल, वाल्याचा वाल्मिकी होतानाचं वर्णन असेल, रामाचं वर्णन असेल. खूप आधी रिसर्च आणि तो सगळा हे होता. आणि त्याच्यानंतर मग मी लिहायला सुरुवात केली. म्हणजे मला
कधी एकदा आपण जाऊन कम्प्युटरच्या समोर बसतो आणि लिहायला घेतो, असं ते हे व्हायचं. आणि त्या काळात मी खूप प्रवास करत होतो एका वेगळ्या कामासाठी. आणि मी इतक्या भारतातल्या वेगवेगळ्या प्रांतांमध्ये जात होतो आणि ते जाताना येता प्रवासात मला त्या गोष्टी सुचायच्या. मला ते असा तो छान हे होता. मैथिली चरण गुप्तांनी सुद्धा साकेत नावाचं महाकाव्य लिहिलंय, जे रामायणावरती आधारित आहे. त्यांनी म्हटलंय, हे राम, आणि आता मी त्याच्यात ॲडिशन करून असं म्हणेन की हे राम, हे सीता, तुम्हारा रूप ही स्वयं काव्य है, कोई कवी बन जाए सहज संभाव्य है. तेच इतकं ग्रेट आहे की कुणीही ते लिहू शकतं असं मला वाटतं. अरे वा वा, क्या बात आहे. देवलोकातून पृथ्वीवर नियंत्रण कशासाठी? याच्यासाठी रावण व्यथित आहे. तर ही जी काही बंडखोरी रावणाची आहे की देवलोकातून पृथ्वीवर नियंत्रण कशासाठी, ही इतकी प्रॉमिनंटली आली आहे. तसा अभिराम हा लेखक आहे का? गंमत काय माहिती ना, की सीताच त्याला समजावून सांगते की हे खरं तर नाही आहे डॉमिनन्स. म्हणजे एका ठिकाणी ती असं सांगते की इंद्राला सुद्धा शाप देऊ शकते सती अनुसूया, माणूस असून. म्हणजे आपल्याकडची जी, म्हणजे रावणाच्या डोक्यात हे जे भरवलेलं आहे की देवलोकावरून दानव लोकांवरती राज्य केलं जात आहे आणि त्यांच्या हातात सगळ्या शक्ती आहे, तर सीता त्याला दाखवून देते की अरे, एक सती अनुसूयासारखी एक मनुष्य, ती इंद्राला बांधून ठेवू शकते किंवा ती इंद्राला शाप देऊ शकते. हा डॉमिनन्स नाही आहे. हा एक जो तपश्चर्येने किंवा तो जो ज्याच्या कर्माने काही गोष्टी हे करेल, तो डॉमिनेट करू शकेल. आणि ते दायित्व आहे. ती तेच सांगते की बाबा हे दायित्व प्रत्येकाला हे करून दिले आहे. आणि म्हणून ती विराधाला जेव्हा सांगते, विराध म्हणतो की पुढच्या जन्म मला मनुष्याचा मिळो, मनुष्य योनी मिळो, अशी प्रार्थना करते. म्हणते कशाला हवी मनुष्य योनी? मनुष्य वगैरे होण्याची गरज नाही. राक्षसांनी आपल्यातलं असुरत्व टाकून द्यावं आणि माणसाने आपल्यातलं पशुत्व टाकून द्यावं, की संपलं. त्यामुळे या वेगवेगळ्या योनींचाही हा झगडा नाही आहे. दुर्दैवाने काय होतं की आपल्याकडे हा झगडा तयार केला जातो, स्त्री विरुद्ध पुरुष, आहेर विरुद्ध नाही रे. तर अशा पद्धतीचे हे, म्हणजे स्त्री आणि पुरुष या दोघांचं एक सहचर्य असल्याशिवाय शांतता आणि प्रेम प्रस्थापितच होणार नाही. जर दोघं सतत एकमेकांच्या विरुद्ध हे करत राहिले तर तो आपला संघर्ष तो नाहीये. सीताबद्दल बोलतोय आपण. हे जग मेल डॉमिनेटेड आहे, मेल डॉमिनन्स स्ट्रॉंग आहे. तर जिथे रामाचे गोडवे गायले जातात, श्रीकृष्णाचे गोडवे गायले जातात, तिथे सीता हे कॅरेक्टर घेऊन कादंबरी लिहावीशी का वाटली? मुळात मला असं वाटलं की वाल्मिकी रामायण वाचत असताना लक्षात आलं की रामायणाचा कणाच सीता आहे. ते रामायण जरी असलं तरी ती सीतेचा प्रेझेन्स आणि सीतेचा तिथलं म्हणजे सीता आहे म्हणून राम आहे, असा एक मला ती जाणीव व्हायला लागली. आणि माझ्या असं लक्षात यायला लागलं की आपण सीतेकडे त्या पद्धतीनं पाहिलंच नाही. म्हणजे कायम ती रामानंद सागरांची रडणारी आणि अबला, पण म्हणजे रामरक्षेमध्येच सीता शक्ती ही असं का म्हटलेलं आहे, तर त्याचं दर्शन आपल्याला वाल्मिकी रामायणामध्ये घडतं. आणि त्यामुळे ती सीता मला खूप भावली. आणि मला असं वाटतं की स्त्री आणि पुरुष याच्या पलीकडचं ते सगळं काहीतरी आहे. आणि म्हणून मी ते बरं, नुसतीच सीता नाही तर मला कैकेयी तितकी स्ट्रॉंग वाटते, मला मंदोदरी तशी स्ट्रॉंग वाटली. आणि म्हणून त्या स्त्रियांचा त्याच्यामध्ये, त्रिजटासारखी सीतेची दासी होती अशोकवनामधली राक्षसी, तर या सगळ्या हे आहेत त्या मला. आणि माझ्या एक असं लक्षात आलं की ही पुराणकथा नाही आहे, कारण ती सार्वकालिक, रामायण हे सार्वकालिक आहे, आजही ते कालसुसंगत आहे. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की नरेटिव्ह सेट करणं, एक इकोसिस्टीम, म्हणजे रामायण म्हणजे सीता कादंबरीतली सीता ही इकोसिस्टीमशी लढते, एका नरेटिव्हशी लढते आहे. हा सगळा भाग मला खूप आजच्या काळातला वाटला आणि म्हणून मला ती मांडावीशी वाटली. एवढं सगळं झाल्यानंतर, 14 वर्षाचा वनवास झाल्यानंतर रामाने सीतेला सोडणं, त्यागणं, जनरेटा असेल किंवा वॉटेवर असेल, तर त्यावेळेला रामाचा राग आला? रामाचा राग येण्यापेक्षा ना मला आपलाच राग आला. कारण ते उत्तरायण जे आहे त्याच्यानंतरचा जो भाग आहे तो प्रक्षिप्तच आहे. वाल्मिकींचं रामायण एका ठिकाणी संपतं, राम राजा होतो, तो हजारो वर्ष राज्य करतो, तिथे ते संपतं. म्हणजे गंमत अशी आहे की त्याच्यानंतर तो जोडलेला भाग आहे. पण मी असा विचार करतो की परत की ते खोटं असलं, ते जोडलेलं असलं तरीसुद्धा ते का जोडावं असं वाटलं, तर एक कारण मला असं वाटतं की आपल्याकडे एखादी कलाकृती श्रेष्ठ होण्यासाठी
ती शोकांतिका असेल तर तिचा प्रभाव अधिक वाढतो असं वाटणाऱ्या लोकांची संख्या कदाचित त्या काळामध्ये वाढली असेल आणि म्हणून त्यांनी वाल्मिकीच्या त्या संपूर्ण मंदिराला विटा लावायचा प्रयत्न केला असेल आणि तो भाग त्यांनी त्याच्यामध्ये तो सगळा आणला असेल. आणि तो आणत असताना त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते रामायणातलं जे मूळ नाहीच आहे त्याच्याबद्दल चांगलं किंवा वाईट वाटण्याचा प्रश्नच येत नाही. पण तरीसुद्धा मी असं म्हणतो ते आता जनमानसात रूढ झालेलं आहे. मग त्यातून त्यांनी काय साधलं असेल तर कदाचित आपल्या या संपूर्ण संस्कृतीमध्ये व्यक्तिवाद महत्त्वाचा नाही, व्यक्ती महत्त्वाचा नाही तर समष्टी महत्त्वाची आहे. आणि म्हणून एक प्रकारे ते रामराज्य असलं तरी ते लोकराज्य आहे हे दाखवण्यासाठी म्हणून कदाचित त्यांनी तो प्रसंग त्याच्यामध्ये ॲड केला असेल. त्यामुळे परत एकदा मी त्याकडे बघतो की त्या काळच्या लोकांचं ते शहाणपण किंवा ती एक समजूत होती, एक उपजत शहाणपण असतं त्याप्रमाणे अशा पद्धतीने त्यांनी की संस्कृती त्यागाची आहे आणि पहा या लेव्हलचा या टोकाचा त्याग होऊ शकतो हे मांडण्यासाठी त्यांनी ते जोडलं असेल असं मला वाटतं. धार्मिक अवडंबर किंवा धर्मांधपणा याबद्दल भाष्य करताना फार छान सूचक भाष्य ही इन्शाअल्लाह कादंबरी वाचकांसमोर करते. माझ्या मते मुळात इथला माणूस मग तो हिंदू असो व मुस्लिम कडवा नाहीच, तो जगा आणि जगू द्या टाईपच आहे. म्हणूनच त्याला शाहरुख खान, सलमान, शबाना आझमीचा धर्म माहीत असला तरी फरक पडत नाही. मोहम्मद रफीच्या आवाजात त्यानं धर्म शोधला नाही किंवा मुसलमानांनीही लता गीताच्या आवाजामध्ये धर्म पाहिला नाही. पण होतं काय, जसं जसं राजकारणामध्ये पोलरायझेशन गरजेचं होतं तशा तशा अचानक छावण्या उपटतात आणि माणसांना मग त्यामध्ये भरती केलं जातं. मग क्रिकेट मॅचमध्ये पाकिस्तान जिंकल्यावर मुसलमान फटाके वाजवतात वगैरे कहाण्या आपल्याला ऐकायला मिळतात. काय सांगशील? कसं आहे की मुळात हे गोष्ट खरी की आपली संस्कृतीच इतकी स्वागतशील आणि उदारमतवादी आहे की आपल्याला कधी फरक नाही पडला की इथे कोण आलं आणि सहअस्तित्व आपण सुरुवातीपासून स्वीकारलेलं आहे. त्यामुळे आपण कडवे इतके नाही आहोत. इतके देव आहेत त्याच्यामध्ये अजून 2 देव आलेत, आपल्याला काही फरक नाही पडत. हा एक आपल्याकडचा जो हे आहे तोच मुस्लिम धर्मामधल्या लोकांच्याही DNA चा भाग होऊन बसलेला आहे कारण ते तसे इथलेच आहेत या यांच्यामध्ये. फक्त काय झालं आपल्याकडची जी सुधारणेची परंपरा जी आहे ना तिला खूप काही हजार वर्षांचा इतिहास आहे. म्हणजे धर्मचिकित्सा आणि धर्मसुधारणा ह्याला फार सुरुवातीपासून आपल्याकडे वाव आहे. दुर्दैवाने मुस्लिम धर्मामध्ये धर्मचिकित्सा आणि धर्मसुधारणेला फार मोठी परंपरा नाही. आपल्याकडे हमीद दलवाईंनी ती सुरू. इन्शाअल्लाहमध्ये एक वाक्य येतं की आपल्या म्हणजे मुस्लिम धर्मामध्ये एक आंबेडकर जन्माला यायला हवे होते. काय सांगशील? आंबेडकर जन्माला यायला हवे होते म्हणजे काय तर आपल्या धर्मातील अनिष्ट प्रथांवर, परंपरांवर कठोर वार करणारे, त्याची चिकित्सा करणारे अशा पद्धतीचं एक व्यक्तिमत्व जन्माला यायला हवं होतं. दुर्दैवाने मुस्लिम समाजामध्ये ते झालं नाही आणि मुस्लिम समाजामधल्या बुद्धिवादी, विचारवंत आणि सुशिक्षित लोकांनी एकत्रित येऊन अशा पद्धतीचं काहीतरी जे करायला हवं होतं ते झालं नाही. म्हणजे आज दुर्दैवाचा भाग असा आहे की गाझापट्टीमधल्या घटनांबद्दल ते अत्यंत वोकल आहेत. ते बोलतील फेसबुकवर त्याच्याबद्दल हे होतील, परंतु आपल्याच धर्मामधल्या त्रुटी, परंपरा आणि अनिष्ट प्रथा याच्याबद्दल बोलायला ते पुढे येत नाहीत आणि त्यामुळे सुधारणेचा वेग अत्यंत लहान आहे, क्षीण आहे. त्याचा फार मोठा परिणाम मुस्लिम समाजाच्या जगण्यावरती झाला आहे असं मला वाटतं. मुस्लिम समाजाने त्यांच्या समाजामधनं, त्यांच्या धर्मामधनं कोणी आंबेडकर पाहिला नाही. पण मला असं वाटतं इन्शाअल्लाह कादंबरी ही त्या तोडीची आहे की जे आंबेडकरांनी त्यांच्याकडे काम केलं असं ते इन्शाअल्लाह कादंबरी करते आहे. तर काय अपेक्षा आहेत इन्शाअल्लाह कादंबरीकडनं? तो एक प्रामाणिक प्रयत्न आहे इन्शाअल्लाहचा, पोटतिडकीने लिहिलेली. आणि काय माहिती आहे ना, मला प्रत्येक जण हा प्रश्न विचारतो, तुला भीती नाही का वाटली ते लिहिताना? कारण आपल्याला माहिती आहे की सरतन से जुदापासूनचे वेगवेगळे माझ्याकडे प्रश्न आहे तो आपल्याकडे हे आहे. पण मला भीती यासाठी नाही वाटली कारण मला प्रामाणिकपणे असं वाटतं ना की तुम्ही टिंगल केली की माणूस चिडतो.
म्हणजे आज असं म्हटलं जातं, की कालपर्यंत सहिष्णू असलेला हिंदू आज असहिष्णू झालाय की काय असं एक मांडलं जातं. मला काही तसं वाटत नाही. पण ज्या काही रिएक्शन, ज्या काही थोड्याफार रिएक्शन येतायत ना, त्यासुद्धा तुम्ही टिंगल केल्यामुळेच झालेल्या आहेत. तुम्ही टिंगल केली की कुठलाही समाज चिडतो. पण तुम्ही जर पोटतिडकीने मांडायचा प्रयत्न केला, म्हणजे गाडगेबाबांनी तर फटके मारले होते लोकांना, पण ते लोकं त्यांच्यावर चिडले नाहीत. कारण लोकांना त्यांच्यामधला कळवळा दिसत होता. त्यामुळे मला असं वाटतं की इन्शाल्लाह लिहिताना मला अजिबात भीती वाटली नाही, कारण मला माहीत होतं की मी टिंगल करत नाहीये. मी अत्यंत आत्मीयतेने आणि पोटतिडकीने काहीतरी म्हणायचा प्रयत्न करतोय आणि ते म्हणत असताना 4 ठिकाणी मी टीका जरी केली, तरी ती टीका पोहोचणार नाही. ती टीका समजून घेतली जाईल आणि म्हणून या कादंबरीला कोणत्याही प्रकारच्या धमक्या, कोणत्याही प्रकारचं हे न येण्याचं कारण त्याच्यामध्ये असलेला तो समतोलपणा आणि तो कळवळा लोकांपर्यंत पोचतो असं मला वाटतं. आणि म्हणून अनेक मुस्लिम स्त्रियांनी, अनेक मुस्लिम लोकांनी मला पत्र पाठवून, मेल करून, फोन करून हे सांगितलेलं आहे की आम्हाला कादंबरी आवडली. ह्याच विचाराला इन्शाअल्लाहच्या वेगळ्या प्लॅटफॉर्मवरती वेगळ्या मीडियममधनं मांडण्याची शक्यता अभिवाचनाच्या माध्यमातून आम्ही मांडतो आहोत आणि माझ्या डोळ्यासमोर एक वेब सिरीजचाही त्याचा हे आहे, कारण हा एक वेब सिरीजच्या थ्रू त्या माध्यमातून जर तो आला तर एक काहीतरी वेगळं खूप होऊ शकेल असं मला वाटतं. तो माझा प्रयत्न चाललेला आहे. इन्शाअल्लाहमध्ये एक वाक्य येतं, सत्य काय याचा विचार वकिलानं नसतो करायचा, तर आपली बाजू सत्याची आणि न्यायाची आहे या निष्कर्षापर्यंत कोर्टाला न्यायचं असतं. आपली बुद्धी त्यासाठी खर्चायची नसते आणि न्याय द्यायला तो बसलाय ना वरचा न्यायाधीश. तर असं स्वतःच्या लेखनाकडे बघून पण वाटतं. खरं काय माहिती आहे ना, की गमतीचा भाग असा आहे ना, की कादंबरीची गंमत अशी आहे, म्हणजे नाटकाची गंमत अशी आहे की तुम्हाला सरळ दिसतं समोर लोकांचा रिस्पॉन्स. पण कादंबरीची गंमत अशी आहे, कोण कुठे कधी ते वाचत असेल आणि आपल्याला दाद देत असेल ते कळत नाही. कारण मला इन्शाअल्लाहबद्दल प्रामुख्याने वाटतं की इतकी म्हणजे मराठीमधली अभावान म्हणजे इतकी स्ट्रॉंग कादंबरी आणि तिचं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये गवगवा व्हायला पाहिजे आणि तो होईल. पण त्याबद्दल मला म्हणायचं की ते आता त्याची अभिवाचनं पण चालू आहेत आणि मी अभिवाचन एका प्रयोगाला होतो सुद्धा. तर ते रिसीव्ह ज्या प्रकारे व्हायला हवं ते वरच्या न्यायाधीश जो कुठेतरी बसलाय. नाही, पण खरं सांगू का, मला ते जाणवतंय की तो सुप्तपणे ते होतंय रिसीव्ह. कारण गंमत अशी आहे की इन्शाअल्लाह जेव्हा आली ना, ती फार भयानक परिस्थिती होती. लिहून झाली, ती छापली गेली आणि रेखाताई मला ती म्हणजे राजहंसच्या प्रथेनुसार ते लेखकाचा पेढे देणं आणि असा खूप छान गौरव करतात. लेखकाला असं छान फील होईल असं हे असतं. माझगावकर एक पत्र लिहितात लेखकाला त्या सगळ्याच्या. तर ते घेऊन रेखाताई मुंबईला आल्या आणि कादंबरीच्या कॉपीज त्यांनी मला राजहंसच्या ऑफिसमध्ये आम्ही सगळे जमलो आणि ते सगळा सोहळा टाईप म्हणजे बारीकसा असं हे झालं आणि लॉकडाऊनच लागला. म्हणजे माझ्या घरामध्ये कॉपीज पडलेल्या आहेत गठ्ठे, तर मला कुणाला दाखवताही येत नाहीये. त्याच्यानंतर जेव्हा थोडंसं वातावरण निवळलं तेव्हा राजहंसची डिस्ट्रीब्युशनची सिस्टीम खूप छान आहे. त्यामुळे ती कादंबरी हे केली आणि वीणाताई गवाणकरांची पहिल्यांदा पोस्ट आली. त्याच्यानंतर सदानंद बेंद्रे मुसाफिर नावाचे एक कवी आहेत, गझलकार आहेत उत्तम, त्यांची एक पोस्ट याच्यावरती आली फेसबुकवर आणि ज्या पोस्टचा मारा सुरू झाला आणि त्यावेळेला वर्तमानपत्र नसल्यामुळे कुठे समीक्षा छापून येण्याचा आणि जी वर्तमानपत्र होती त्यांनी आकार कमी केले होते, कारण ती परिस्थितीच अशी होती की त्यांना इलाजच नव्हता. त्यामुळे ना कुठे समीक्षा छापून येत आहेत ना काय, पण तरी सुद्धा अवघ्या 6 ते 8व्या महिन्यामध्ये पहिली आवृत्ती संपली. म्हणजे इतका तिचा तो गवगवा किंवा बोलबाला आहे तो सोशल मीडियाने झाला आणि मग आता त्याच्यानंतर दुसरी झाली, आता तिसरी संपत आली आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं ना की ती चांगल्या पद्धतीने रिसीव्ह होते. आता ती हिंदीत आली, सेतू प्रकाशनने ती प्रकाशित केली. त्यामुळे कसं आहे की कादंबरी अशी सुप्तपणे अशी छान लोकांमध्ये ती मुरत जाते असं मला वाटतं. मी माध्यम क्षेत्रामध्ये अनेक वर्ष वावरल्यामुळे मला अभिरामची ॲट एनी कॉस्ट ही कादंबरी अतिशय प्रिय आहे आणि या कादंबरीमध्ये एक माणसाच्या एकूणच समस्येबद्दल भाष्य केलं आहे. ते असं आहे, माणसाच्या सगळ्या समस्येचं मूळ त्याच्या अर्धवटपणात आहे. पण त्याच्या बुद्धीनं खूळ घेतलं माणूस होण्याचं, दिली शेपूट टाकून, चालू लागला ताठ मान करून. झालं काय, ना धड प्राणी राहिला ना नीट छान माणूस झाला. मग आपल्यामधला पशु कधी दडवत तर कधी दडपत बिचारा माणूस जगतोय. त्याला आपल्यातलं जनावर काही टाकवत नाही आणि माणूसपणाचं ओझं काही पेलवत नाही. बाकी सगळे प्राणी सुखात जगतायत, हा मात्र
सगळं मिळून देखील तळमळत राहिलाय. जंगलातनं बाहेर आला, पण आता जाईल तिथं जंगलं माजवून ठेवतोय बिचारा. फारच अफलातून आहे. हे कुठल्या अनुभवातनं आलं? खरं तर हे असं पर्टिक्युलर अमुक ह्याच्यातनं पण नाही, पण मला नेहमीच असं वाटत आलेलं आहे की माणसाचा सगळा संघर्ष हा त्यातल्या जे पशुत्व आहे त्याच्या विरुद्धचा संघर्ष आहे. सगळे धर्म, सगळे इझम, सगळी तत्त्वज्ञानं हे त्यासाठीच जन्माला आली की हे करण्यासाठी, की त्याच्यातलं पशुत्व त्याने टाकून द्यावं आणि हे व्हावं. आणि तो जो झगडा आहे, आणि आपल्या संस्कृतीने तो झगडा खूप चांगला ओळखला होता. त्यामुळे आपल्याकडे दमन संस्कृती नाही, आपल्याकडे नियमनाची संस्कृती आहे. त्यामुळे त्याला माहित आहे की ह्याच्यातलं पशुत्व आहे, ते संपूर्णपणे आपल्याला काढून टाकता येणार नाही, पण त्याच्यावर किमान त्याचं नियंत्रण असलं पाहिजे, त्याचं नियमन झालं पाहिजे. हा विचार, गृहस्थाश्रम हा त्यातलाच एक भाग आहे असं मला वाटतं. त्यामुळे मला हा नेहमीच असं वाटतं की हा चिरंतनच लढा आहे माणसातला, आपल्यातलं पशुत्व टाकून देण्याचा. क्या बात आहे. ॲट एनी कॉस्टमध्येच एक फार इंटरेस्टिंग फिलॉसॉफी मांडली आहे. लहानपणी पाहिलेलं एक व्यंगचित्र त्याला आठवलं. बाजारात एक किरकोळ शरीरयष्टीची म्हणजे सपाट छातीची प्रौढ बाई कोवळे रसरशीत आंबे घेऊन बसली आणि तिच्यासमोर गिराईक नाही, आणि शेजारी एक टंच उफाड्याची तरुणी वाळलेले कच्चे आंबे घेऊन बसली आहे, आणि तिथे ही झुंबड आहे गिरायकांची. आपली तीच अवस्था आहे. आपल्याही पाठीत असलाच माल आहे, फक्त आपण टंच आणि गच्च चकचकीत झालोय, व्ह्यूज उरलेले नाही आहेत. कसं आहे की मार्केट हे जेव्हा महत्त्वाचं ठरलं कला आणि साहित्याच्या क्षेत्रामध्ये, तेव्हा मार्केटिंग महत्त्वाचं झालं. आणि मार्केटिंग जितकं चांगलं, तितकी ती कलाकृती खपण्यासाठी त्यामुळे आज अगदीच साधं उदाहरण पाहिलं तर उत्तमोत्तम मराठी चित्रपट बनतायत, पण ते थिएटरपर्यंत पोचतच नाही, त्याचं नीट मार्केटिंगच होत नाही. आणि त्यामुळे असं वाटतं की काहीच घडत नाही आहे. हे जे आहे हे मला असं वाटतं की म्हणजे ती ॲट एनी कॉस्ट ही कादंबरी ग्लोबलायझेशनचा पुढचं पाऊल, म्हणजे ग्लोबलायझेशनचा परिणाम आहे. जसं मोहन राकेश यांचा आधे अधुरे किंवा आषाढ का एक दिन हे इंडस्ट्रियलायझेशनचे परिणाम आहेत असं मला वाटतं. तसं माझ्या ॲट एनी कॉस्ट ही कादंबरी ही ग्लोबलायझेशनचा परिणाम आहे, किंवा याच दिवशी याच वेळी हे नाटक ग्लोबलायझेशनचा परिणाम आहे असं मला वाटतं. नक्कीच. आणि त्या ग्लोबलायझेशनमधनं आलेलं तो विचार आहे. वा. कलाकार किंवा बुद्धिमान माणूस हा सरसकट डावा असतो. काय प्रकार आहे बुवा? म्हणजे जसं एक सिनेमामध्ये बॅकग्राऊंड आणि फोरग्राऊंड असतं, तसं कायमच एक फोरफ्रंटला एक इझम घेऊन माणसं जगत असतात किंवा कलाकार जगत असतात. तर काय याच्याबद्दल वाटतं? नाही, मला असं वाटतं ना की प्रत्येक इझमच्या लोकांना असं वाटत असतं की आपणच बुद्धिमान, आपणच क्रिएटिव्ह आणि सर्जनशीलता आपल्याकडेच. त्यामुळे असं सगळ्यांना वाटू शकतं, त्याच्याबद्दल नाही. मला असं वाटतं की कलाकार हे डावेच असतात असं नाही, आणि डावे किंवा उजवे असणाऱ्या कलाकारांची संख्या या एकूण ह्याच्यामध्ये कमीच असते. कारण काय असतं की एखादा इझम म्हणजे काय, तर एखाद्या माणसाला असं प्रामाणिकपणे वाटत असतं, मी ते प्रामाणिकपणे म्हणतो, प्रामाणिकपणे वाटत असतं की अमुक अमुक इझमनी आपल्याला जी चौकट दिली आहे किंवा जो रस्ता दाखवला आहे त्या रस्त्यावरनं गेल्यामुळेच प्रश्न सुटणार आहेत. त्यामुळे त्याला असं वाटत असतं की हेच अंतिम उत्तर आहे. पण मला असं वाटतं की साहित्य काय किंवा कला काय या कुठल्या एका इझममध्ये बसवण्या इतक्या संकुचित नसतातच. साहित्य किंवा कला हे फार मोठं आकाश आहे, आणि इझम्स या छोट्या छोट्या छत्र्या आहेत, पॉकेट्स आहेत, ते सगळे छत्र्या आहेत, ते ज्याला धरून आपण बसलेलो असताना आपल्याला असं वाटत असतं की तेच आभाळ आहे. आणि होतं काय की त्यामुळे संपूर्ण असा समग्र बघण्याची क्षमता कुठल्या तरी एका इझमला धरून ठेवल्यामुळे कमी होते असं मला वाटतं. कारण जीवन हे खूप फ्रेमच नॅरो होते. जीवन हे खूप जटिल आहे, आणि या एकाच रस्त्यावरनं गेल्यामुळे बाजूचे जे रस्ते आहेत त्याचा आपण विचार, म्हणूनच जे पु ल देशपांडेंचं मी उद्धृत केलं की मी पोथीनिष्ठता नाकारतो, मग ती पोथी दासबोधाची असो किंवा दास कॅपिटलची असो, इझम तुम्हाला एका पोथीमध्ये बंदिस्त करतो. त्यामुळे बंदिस्त झालेले जे, आणि ते प्रामाणिक असतात बरं का, अनेक असं असतं की मी हिंदुत्ववादी लेखक आहे, मी गांधीवादी लेखक आहे, मी समाजवादी आहे, असं वाटू शकत असेल त्याच्यावर. आणि जर त्यांना असं मनापासून वाटत असेल की हाच रस्ता आहे आणि तो आपल्याला सापडला आहे, तर आपल्याला त्याच्याबद्दल काही ऑब्जेक्शन असायचं काही कारण नाही. पण मला असं वाटतं की बहुतांश लेखक जे असतात ना किंवा कलावंत जे असतात ना, ते कुठल्याही
इझमकडे पूर्णपणे झुकलेले नसतात. ते एखाद्या पक्षाचे मतदार असू शकतात, पण ते एखाद्या पक्षाचा मतदार असणं वेगळं आणि त्याचा प्रवक्ता होणं वेगळं. दुर्दैवाने हे जे तू म्हणालास की फोरफ्रंटवर येऊन खेळणारे जे आहेत ना, ते त्यांच्याही नकळत कुठल्यातरी विचारसरणीचे प्रवक्ते होऊन बसलेले असतात. आणि मग त्यांना त्या विचारसरणीतल्या त्रुटी दिसत नाही आणि दुसरीकडच्या फक्त त्रुटीच दिसतात. हा लेखकाचा जेव्हा बॅलन्स जातो ना, तेव्हा गडबड होते. मी असं म्हणेन की लेखक डावा किंवा उजवा असण्यापेक्षा सुद्धा तो प्रागतिक असतो. आणि त्याचबरोबर प्रागतिक असतानाच तो परंपरेशी पण जोडलेला असतो. आणि म्हणून प्रागतिक म्हणण्यापेक्षा सुद्धा मी असं म्हणेन की तो चिकित्सक असतो. तो आज, काल आणि उद्या या सगळ्याकडे एका चिकित्सक नजरेने बघू शकतो. आणि मग परंपरेमधलं जे त्याला कालबाह्य वाटतं, जे कालसुसंगत नाही असं वाटतं, ते तो टाकून देतो आणि कालसुसंगत जे असतं ते आपल्या बरोबर घेऊन पुढे जायला लागतो. कलाकारांनी हे असं असलं पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे अनेकदा आज अशी हे आहे की हा काय उजवा आहे, हा काय डावा आहे, असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा मला ती झेन मुनींची गोष्ट आठवते की त्यांचा शिष्य त्याच्याकडे गेला आणि म्हणाला की मला यांनी शिवी दिली. ते म्हणाले, तू घेतलीस का? तसं एखाद्याने हा माझ्यावरती शिक्का मारतो, तू का मारून घेतोस? ते त्याचं तुझ्याबद्दलचं आकलन आहे की बाबा तू उजवा आहेस किंवा तू डावा आहेस, हे त्याचं तुझ्याबद्दलचं आकलन आहे, ते त्याच्याकडे ठेव ना. पण मला असं वाटतं की त्यामुळे लेखकांनी हे अत्यंत चिकित्सक दृष्टीने सगळ्या गोष्टींकडे पाहिलं पाहिजे. आज नवीन एक लाट अशी आली आहे की लेखक हा अँटी एस्टॅब्लिशमेंट असतो. पण माझं म्हणणं असं आहे की आणि त्यामुळे तो कायम सरकार विरोधी असतो किंवा त्यांनी असलं पाहिजे. पण मला असं वाटतं की हा सुद्धा एक स्टान्स चुकीचा आहे. जे योग्य आहे ते योग्य आहे, जे अयोग्य आहे ते अयोग्य आहे. मग ते योग्य सरकारचंही असू शकतं, विरोधी पक्षाचंही असू शकतं. ते अयोग्य सरकारचंही असू शकतं, विरोधी पक्षाचंही असू शकतं. त्यामुळे मला असं वाटतं की लेखकांनी किंवा कलावंतांनी जे योग्य आहे, काय अयोग्य आहे याचा तारतम्य त्यांनी बाळगलं पाहिजे. आणि ते तारतम्य आज सुटत चालल्यामुळे एक कर्कशपणा आलाय की बरं, गंमत अशी आहे की अँटी एस्टॅब्लिशमेंटवाले जे आहेत ते सरकार बदलल्यानंतर तितक्या हिरिरीने मतं मांडताना दिसत नाहीत. म्हणजे आपण मधल्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये तर ते सरकार बदलण्याची प्रक्रिया फार लवकर झाली, 2.5 वर्षात होत गेली. पण एका 2.5 वर्षामध्ये अँटी एस्टॅब्लिशमेंट असलेले लोक पुढच्या 2.5 वर्षामध्ये मौनात गेलेले होते. त्यामुळे काय आहे माहिती आहे ना की त्यामुळे मला असं वाटतं की लेखकांनी या सगळ्याकडे हे करू नये. कला आणि साहित्याचं आकाश खूप मोठं आहे. या मंडळींचं काय झालेलं असतं की हत्ती आणि 7 आंधळ्यांसारखं त्यांचं झालेलं असतं की त्यांना हत्तीचा जो भाग दिसला तोच. त्यामुळे त्यांना इझम जो सापडला त्यांना असं वाटतं की तेच सगळं वैश्विक. आणि म्हणून गंमत अशी आहे की आपण रशियामध्ये जर पाहिलं तर चेकाव हा आजही वैश्विक आहे. ह्याचं कारण तो कुठल्या इझमच्या याच्याकडे जात नाही. शेक्सपियर जो आहे तोही वैश्विक आहे. एकदा का तुम्ही अशा पद्धतीची बंधनं स्वतःला घालून घेतली की मी म्हटलं त्याप्रमाणे तो एक बघण्याचा जो दृष्टिकोन असतो त्याच्यावर खूप परिणाम होतो. जगणं समजून घेणं निश्चित आणि विचारसरणी समजून घेणं हे दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आणि विचारसरणी हा जगण्याचा एक भाग असतो. विचारसरणी किंवा इझम हा एक्सपायरी डेट घेऊन येतो. कितीतरी इझम्स आले आणि गेले. जगणं जे आहे ते चाललेलं आहे. आणि मला असं वाटतं की कुठलीही कला किंवा साहित्य हा जगणं समजून घेण्याचाच एक खेळ आहे. म्हणून मला असं वाटतं तू मगाशी जी उदाहरणं दिलीस की आधे अधुरे सारखं नाटक पवन राकेशाने लिहिलेलं असेल किंवा एवम इंद्रजीत आणि बाकी इतिहास सारखी नाटकं बादल सरकारांनी लिहिलेली असतील, आपण त्यांची उदाहरणं देतो कारण ते जगण्याबद्दलचं भाष्य करतात. म्हणजे लहरेंकर राजहंसमध्ये एकाच वेळा आसक्ती आणि विरक्ती या दोघांच्या वरती झोके घेणाऱ्या पात्राची कथा आहे. आणि तेही आपल्या बाबतीत असतं ना. एकाच वेळा आपण आसक्ती आणि विरक्ती या दोघांच्या झोके घेत असतो. आणि त्यामुळे आणि हे जे आहे ना, हा माणसाचं जे द्वंद्व आहे ना ते चिरंतन आहे. त्यामुळे त्या नाटकांना एक्सपायरी डेट नाही. आणि म्हणून एका विचारसरणीच्या किंवा इझमच्या चौकटीत राहिलेल्या नाटकांना त्या इझम बरोबर एक्सपायरी. इतक्या सगळ्या नाटकामध्ये सिरियल्स असतील, कादंबरी असेल, सगळ्यात भावलेलं काम कुठलं? हे खरंच अवघड आहे की त्या क्षणी असं वाटतं की ते खूप छान आहे. त्याच्यानंतर परत त्याच्याकडे वळून रिराईट करताना त्यातल्या त्रुटी लक्षात येतात. आणि एक असं पॉप्युलर उत्तर आहे की असं काम अजून माझ्या हातून व्हायचं आहे आणि वगैरे. पण तरी मला असं वाटतं ना की त्या वेळेला त्या कलाकृतीने खूप आनंद दिला आहे. मग आता याच दिवशी याच वेळीसारखं मला खूप आवडणारं नाटक, पण ते वर्क झालं नाही त्यावेळेला जेव्हा पहिल्यांदा आलं तेव्हा. आणि आता ते म्हणजे हिंदीमध्ये होतं, आम्ही इंग्लिशमध्येही त्याचा हे केला होता. आता ते त्यामुळे मला असं वाटतं ना की त्या वेळेला त्या पुस्तकांनी मला स्वतःलाच त्या प्रक्रियेत इतका आनंद मिळाला आहे ना. वाचक जेव्हा संवाद साधत असतात तेव्हा वाचकांना काय आवडलेलं असतं? इन्शाल्लाह बद्दल प्रत्येक वाचक मला असं म्हणतो की हे खूप बॅलन्स्ड आहे.
तेव्हा मला खूप बरं वाटतं की कुठेही एका बाजूला झुकलेलं नाही किंवा एक बाजूचं समर्थन करायचा प्रयत्न केलेला नाही आहे, तर जगण्याकडे अत्यंत म्हणजे तरतम भावाने किंवा आणि पाहिलेलं आहे असं जेव्हा वाचक म्हणतात तेव्हा मला खूप आनंद होतो. किंवा सीता वाचत असताना लोकं म्हणतात की ही ही सीता आम्ही पाहिली नव्हती. बुद्धिमती आहे, ती कणखर आहे, ती राजनीतिज्ञ आहे. म्हणजे तिने ज्या पद्धतीने लक्ष्मणाला वाल्मिकी रामायणामध्ये भरताला उपदेश केलेला आहे, राज्य कसं करायचं या संदर्भामध्ये तिने आणि रामाने. एक बुद्धिमान अशी स्त्री आपल्या डोळ्यासमोर येते. तर या सगळ्या गोष्टी जेव्हा वाचक आपल्याला ज्या मांडायच्या आहेत त्याला पिनपॉइंट करून सांगतं आणि अनेकदा असं होतं की जे आपणही विचार केलेला नसतो ना, अशा गोष्टी कधी-कधी वाचक तुम्हाला लक्षात आणून देतात, की ते त्यांना भावलेलं असतं. त्याचाही आनंद होतो. आम्हाला आता पुढे अभिराम सरांकडनं काय मिळणार आहे? म्हणजे कादंबरी असेल, नाटक असेल, चित्रपट असेल, अजून टीव्हीमधलं काही असेल, वेबसारखी आता नवीन OTT सारख्या हो. प्लॅटफॉर्मवरती असेल. कादंबरीच्या बाबतीमध्ये तर आणि नाटकाच्याही बाबतीत नेमकं असं होतं, की एक तुम्ही हातावेगळं केलं, की एक पोकळी निर्माण होते आणि असं वाटतं, की अरे बापरे! आता काही आहे की नाही म्हणजे पुढे. तसं सीता लिहिल्यानंतर थोडंसं माझं त्या फेजमध्येच मी आहे असं मला वाटतं. पण चित्रपटाच्या बाबतीमध्ये महेश कोठारेंचा झपाटलेला 3 जो आहे तो मी लिहितोय आणि त्याचं काम चालू आहे. मला स्वतःला एक चित्रपट दिग्दर्शित करायचा आहे, त्याचंही काम चालू आहे आणि त्या सगळ्या हे आहे. 2 नाटकांचे विषय डोक्यामध्ये आहेत, त्याचंही काम वाह! चालू आहे. वेगवेगळ्या ठिकाणी भूमिकांच्या संदर्भामध्ये थोडंसं विचारणा झालेली आहे. तर त्या म्हणजे झपाटलेलामध्ये मी पण काम करतोय. तर भूमिकांच्या संदर्भामध्ये सुद्धा एक सोलो परफॉर्मन्स करणं माझ्या डोळ्यासमोर आहे. तर असं वाह! वाह! काही चाललेलं आहे. वाह! वाह! फार मजा आली तुझ्याबरोबर तासभर गप्पा मारून आणि असाच जो आनंद मित्र म्हणून दिला, साहित्यामधनं तू तुझ्या दिलास, तसाच आज आनंद मला इथे गप्पांमधनं मिळाला. पॉइंट ऑफ व्ह्यू या पॉडकास्टसाठी तू वेळ दिलास आणि आमच्याशी गप्पा मारल्यास आणि रसिकांसमोर छान व्यक्त झालास त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.